केली जाणार आहे आणि काही माहिती तुमच्याकडे आहे? शासनाकडून मिळालेल्या इन्फॉर्मेशनप्रमाणे 18 तारीखला दिलेले पत्रप्रमाणे जिल्हा परिषद बीड अंतर्गतसुद्धा सेवार्थ ID लागू असलेले काही कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहेत असं आपल्या समोर येत आहेत. त्याच्यावर नागरी आपल्या डिसिप्लिनरी ॲक्शनच्या रूलप्रमाणे लागू होईल, त्यांना नोटीस इश्यू करेल आणि त्यांच्या अगेन्स्ट डिसिप्लिनरी ॲक्शन करणार आहेत. अशा प्लॅनिंग आपल्या स्तरावरून होत आहेत आणि दॅट विल बी डन. सर, त्या महिला कुठल्या ह्याच्यामधल्या आहेत, काही माहिती मिळालेली आहे? नाही, आपल्याकडे नुसतं लिस्टच आलेले आहेत. लिस्टमध्ये त्याचा शोध आपण सुरू करत आहेत. कन्सर्न HOD मार्फत त्यांना नोटीस देता येईल आणि त्याच्यानंतर पुढील कारवाई करणार. आणि ह्याच्या पुढे सुद्धा आपण लाडकी बहीणच्या गोष्टीमध्ये पात्र करताना सुद्धा त्याच्यामध्ये एकदम स्ट्रिक्टली फॉलो करून त्याच्या बाबतीत आपण दक्षता ठेवणार आहे. सर, ज्या महिला आहेत त्या जर कर्मचारी दोषी आढळल्या तर त्याच्यावरती प्रामुख्याने नेमकी काय कारवाई केली जाणार आहे? नाही, युजुअल प्रोसिजर अशी आहे की त्यांना नोटीस बजावतात, त्यांच्या उत्तर घेतात, त्याच्यानंतर त्यांनी दोषी मान्य करतो का असं विचारतात. अगर मान्य नाही करत असेल त्यांच्या अगेन्स्ट चौकशी करून, क्योंकि याच्या केसमध्ये ऑलरेडी ऑब्जेक्टिव्ह डाटा आहेत, आपल्या समोरच डाटा आहे, त्याच्यामुळे चौकशीची मेजर रोल नाही आहे. सो त्या चौकशीप्रमाणे त्यांच्या अगेन्स्ट मेजर पनिशमेंट या मायनर पनिशमेंट करू शकतो. लेकिन याच्या ग्रॅव्हिटी बघून, म्हणजे जो केलेले कामाचे ग्रॅव्हिटी बघून आपल्याला मेजर पनिशमेंटच करावा लागेल. मेजर पनिशमेंट म्हणजे त्याच्यामध्ये पगार परमनंटली त्यांच्या वेतनवाढ थांबवू शकतो, 1, 2 या किंवा 3, आणि त्यांच्या मूल वेतनावर आणू शकतो. अशी भरपूर गोष्टी आहेत. ते विचारात घेऊन त्याच्याप्रमाणे आपण चौकशी करून आणि त्याच्या अगेन्स्ट ॲक्शन घेतो. सर, स्पेसिफिक तुम्ही काही